नमस्कार, मी ब्रह्मा चट्टे. मी तुम्हाला आज थोड्या गंभीर विषयाकडे घेऊन जाणार आहे. वैष्णवी हगवणे हे नाव तुम्ही विसरला तर नाहीत ना? विसरला नसाल तर सांगतो. वैष्णवी हगवणे या दुर्दैवी ताईने हुंड्याच्या तगाद्यानं आत्महत्या केली. त्यानंतर मन ढवळून निघालं आणि मग मराठा समाजावरती टीका होऊ लागली. मग मराठा समाजातल्या काही पुढारलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाने आचारसंहिता केली. या आचारसंहितेमध्ये मराठा महासंघाचे राजेंद्र कोंडरे, श्रीरंग बारणे, मारुती भापकर, आमदार शंकर जगताप, अरविंद शिंदे, कमलताई व्यवहारे, अंकुश काकडे, राहुल कलाटे, अजित गावणे अशा अनेक पुण्यातले दिग्गज, पुण्यातले राजकीय मंडळी ज्यांना मराठा समाज फॉलो करतो किंवा ज्यांना नेता मानतो, असे समाजातील वकील, पत्रकार, समाजाच्या संघटनांची कामं करणारे सगळे नेते हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी एक मराठा समाजाला एक आचारसंहिता असावी किंवा लग्नामध्ये जास्त मोठा भपका असा करू नये, जास्त खर्च करू नये, शक्यतो कमी लोकांमध्ये लग्न करावं आणि कमी खर्चामध्ये लग्न करावं, जेणेकरून समाजाचा एक वेगळं रूप समाजासमोर येऊ नये, विद्रूप रूप ज्याला म्हटलं जातं ते येऊ नये. कारण वारेमाप खर्च करणं, त्या खर्चाला काही मर्यादाच नाहीत हे सगळं. आणि ते करत असताना त्याचा भार मुलीच्या वडिलांवर पडणार, पर्यायीने मुलीच्या घरच्यांवर पडणार आणि मग मुलीला लग्नाच्यानंतरही त्या पैशासाठी, त्या कर्जासाठी आणि नंतरच्या काही गोष्टींसाठी छळ होणं, त्यातून महिलांची आत्महत्या होणं अशा घटना घडल्या. आणि मग समाजातील काही मंडळींनी एकत्र येत हा निर्णय घेतला. आता लगीन सराई सुरू आहे. पवारांच्या घरातही लग्न झालेत, काही होत आहेत. अजितदादांच्या मुलाचं लग्न तर सातासमुद्र पार जात आहे. मग ही जी आचारसंहिता होती, ही आचारसंहिता पाळली गेली का? या आचारसंहितेचं पुढं काय झालं हा प्रश्न अनुत्तरित राहतोय ना. समाजातल्या जाणकारांनी त्यावरती भाष्य करायला हवं आहे. कारण पुन्हा ए रे माझ्या मागल्या असा प्रकार घडल्या दिसतोय आणि पुन्हा आचारसंहिता विसरली जाते. आणि हाच मुद्दा घेऊन मी मराठा महासंघाच्या अध्यक्षांनाही भेटलो, राजेंद्र कोंडरे यांना, आणि त्यांनाही विचारलं, त्यांच्याशी चर्चा केली. ही आचारसंहिता वैष्णवी हगवण्याची दुर्दैवी हत्या झाल्यानंतर की समाजामध्ये डामडौल करण्यापेक्षा लग्न नेटकी आणि व्यवस्थित करावीत अशा प्रकारचा एक सूर निघाला आणि त्या निमित्ताने पिंपरी चिंचवड, पुणे शहर, अहिल्यानगर अशा विविध जिल्ह्यात बैठका वेगवेगळ्या लोकांनी घेतल्या. आचारसंहितेचा उगम हा अहिल्यानगरमधनं झाला. पण तो एकदमच कडक होता की एखाद्या जाडजूड माणसाला रोज 1 ग्रॅमच जेव अशा पद्धतीचा होता. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये आणि भोसरी पट्टा किंवा पुणे शहराच्या हवेली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांडव डहाळे करणं, टिळ्याला हजारो लोक बोलवणं, ह्याच्यामुळं काय झालं की समाजामध्ये लोकांचा निराशेचा सूर होता की बाबा प्रत्येक कार्यक्रमाला जर आम्ही उपस्थित राहायचं ठरवलं तर आमच्या आयुष्यातला सगळेच विषय फक्त हे मांडव डहाळे ह्याच्यातनंच जातील. त्यामुळे एक आचारसंहिता अशी आली की जे अति श्रीमंत लोक आहेत त्यांनी डामडौल न करता त्यांच्या पद्धतीने लग्न करायला हरकत नाही. परंतु याच्यामध्ये जो भरडला जातो तो उच्च मध्यमवर्गीयाच्या खालची जी स्टेप आहे, मध्यमवर्गीय आणि गरीब. मराठा समाजच नाही तर एकूण बहुजन समाजामध्ये हुंड्याचा जो काय अकराळ रूप आहे ते दिवसेंदिवस वाढत चालले. पण समाजातले नेते अजूनही त्यावरती कुठल्याही प्रकारचं बदल करायला तयार नाहीत. आणि समाजातल्या नेत्यांनी जर बदल नाही केला तर समाज त्या नेत्यांना अनुकरण करत असतो आणि पुढं त्या नेत्यांच्याच केलेल्या मोठ्या मोठ्या लग्नांचं उदाहरण देत गरीब छोट्या घरातले सामान्य माणसं कर्ज काढून लग्न करतात आणि पर्यायीने कर्जबाजारी होतात. तर आपण नेहमीच अशा संवेदनशील विषयावरती भेटत राहू, त्याच्यावर चर्चा करत राहू आणि बदल करण्याचा प्रयत्न करत राहूयात. बघत राहा LS मराठी.